पहिल्या प्रश्नाकडे आपण जाणार आहोत, पण अगदी थोडक्यात भाजपचे प्रवक्ते विश्वास पाठक आपल्याबरोबर या सगळ्या चर्चेमध्ये सहभागी झालेले आहेत. आपलं स्वागत आहे. आणि हा मेगा ओपिनियन पोल हा एकूण आत्तापर्यंत म्हणजे आपण थोड्या वेळी 9 राज्यांचे प्री पोल्स जे ते आपण बघणार आहोत, पण जी प्रश्नावली आम्ही तयार केलेली होती त्यातले प्रश्न आम्ही तपासतोय. हा प्रश्न तुम्ही समोर बघताय. अनंतराव गाडगीळ असं म्हणलेले आहेत की 1991 पासून जे काही निर्णय घेण्यात आले, मनमोहन सिंग अर्थमंत्री झाले, काही धोरणात्मक निर्णय घेण्यात आले, त्याचे सगळे परिणाम आता दिसून येतात. तुमचं काय मत आहे? नक्कीच 1991 मध्ये आपण जे उदारीकरण आणि जागतिकीकरण स्वीकारलं त्याचा नक्कीच फायदा झाला. पण तो खरा फायदा केव्हा झाला? 1999 ते 2004 जो अटल बिहारी वाजपेयी होते तेव्हा GDPची ग्रोथ बघा, जी ट्रॅजेक्टरी होती ती जबरदस्त होती. त्या ट्रॅजेक्टरीवर पुढे मनमोहन सिंगांना प्रधानमंत्री म्हणून त्याचा बेनिफिट मिळाला आणि तसं झालं. त्यामुळे त्याचा फायदा नक्कीच झाला. ना? पण आज जर आपण बघितलं की 2014 नंतर ज्या प्रकारे आपण आर्थिक गती पकडलेली आहे, ज्या प्रकारे आपण 11व्या क्रमांकावर 5व्या क्रमांकावर आलेला आहे, GDP आपला हा आता 5 ट्रिलियन कडे झेपावत आहे, तर हेच दर्शवतं की गव्हर्नन्स लेवल अतिशय हाय आहे. अगदी गव्हर्नन्स लेवल आहे. सर, पुढचा प्रश्न आपल्याला बघायचा म्हणजे आम्ही आधी प्रश्न विचारला होता की 5 वर्षात परिस्थिती बदलली असं वाटतंय का? पुढचा प्रश्न आपल्या स्क्रीन समोर येतो आहे. काय तो प्रश्न आपण जाणून घेऊया तुषार. पुढच्या वर्षभरात तुमची आर्थिक स्थिती कशी असेल असा प्रश्न आपण काही लोकांना विचारलेला होता. आणि आता त्या मेगा ओपिनियन पोल मधलं पुन्हा तेच आकडे समोर येत आहेत की 72% लोकांना असं वाटतंय की आमची आर्थिक परिस्थिती पुढच्या वर्षी चांगली असेल. 21% लोक असं म्हणतायत की ती तशीच राहील. पुढलाही मुद्दा आपण जाणून घेऊ की 5% लोक असं म्हणतात की वाईट होईल आणि 2% लोक म्हणतात की सांगू शकत नाही. पुन्हा एकदा प्रश्न मी सांगतोय की पुढील वर्षभरात तुमची आर्थिक स्थिती कशी असेल असं तुम्हाला वाटतं, यावरती आम्ही प्रश्न विचारला होता. बरोबर. चला विश्वास पाठकांकडे येऊयात, कारण आत्ताच काही क्षणापूर्वी ते चर्चेत सहभागी झालेले. काय मत आहे आपलं? अतिशय योग्य यांनी दिलेलं हे मत आहे. कारण ज्या प्रकारे आपली आर्थिक प्रगती येते बघा, आपण पूर्ण जगामध्ये जपान, जर्मनी आणि UK अशा डेव्हलप कंट्रीजमध्ये देखील रिसेशन आहे. त्या पार्श्वभूमीवर भारताची अर्थसत्ता बरोबर अर्थकारण हे 8% वाढत आहे. बरोबर. आणि जर तुमचं अर्थकारण वाढतं तर डेव्हलपमेंट होतात, रस्ते बनतात, पोर्ट्स बनतात, रेल्वे बनतं. आणि जे डेव्हलपमेंटल आणि इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटीज वाढतात तेव्हा लोकांच्या हातामध्ये पैसे देखील येतात आहे. अगदी 2014 पासून लोकांनी जे अनुभवलं तेच या प्रश्नाच्या माध्यमातून ते पुढे येत आहे. आणि आता आमच्या सॅम्पलिंग बद्दल मी जी चर्चा करत होतो, आता त्याचा अनुभव तुम्हाला पुढे येणार आहे. कारण की पुढच्या प्रश्नात आय एम डॅम शुअर त्या प्रश्नाचं उत्तर तुमच्याकडनं हो आणि तुमच्याकडनं नाही असणार आहे. कारण की तो प्रश्न काय असणार आहे तो आपण स्क्रीनवरती बघूया. की पुढचा महत्वाचा प्रश्न आहे जो आपण या सगळ्यांना विचारलेला होता. आपण प्रश्न स्क्रीनवरती बघतोय. तुम्ही स्वतः आणि तुमच्या कुटुंबियांच्या भविष्याबद्दल आशादायी आहात का? 68% लोक हो म्हणतायत, 19% लोक नाही म्हणतायत आणि 13% लोक सांगू शकत नाही असं म्हणतात. मला दोघांच्या चेहऱ्यावरती मिश्किल हास्य दिसते. एकेका वाक्यात उत्तर अपेक्षित आहे कारण की पुढचे प्रश्न माझ्या वतीने उत्तर ऑलरेडी दिलेलं आहे. आणि मी अतिशय आशावादी आहे, कारण ज्या प्रकारे घटना घडतात आहे त्या नक्कीच सुखावह आहेत. अनंतराव गाडगीळ, मी विरोधी पक्षाच्या लोकांना हा प्रश्न विचारला असता तर सगळे विरोधी पक्षाचे ईडीच्या भीतीमुळे आज त्यांची कुटुंब आशावादी नाहीयेत. हो, तुम्ही कुटुंब शब्द वापरला म्हणून मी आधीच म्हटलं होतं की एकाचं उत्तर होय असेल, एकाचं नाही असेल. विशाल, चला आपण पुढला प्रश्न जाणून घेऊया. झटपट आपण प्रश्न घेतोय कारण आपण पुढल्या प्रीपोल सर्वेला जाणार आहोत. 9 राज्य आपल्याला जाणून घ्यायची. पुढला प्रश्न काय होता बघा. तुम्ही केंद्र सरकार आणि मोदींच्या मागील 5 वर्षांच्या कार्यकाळावर समाधानी आहात का? यावरती 80% लोक असं म्हणतात की आम्ही समाधानी होतो, ना समाधानी, ना असमाधानी यामध्ये 10%, असमाधानी 5%, खूपच असमाधानी 4% आणि काहीच सांगू शकत नाही असे 1% वर्ग या सर्वेत आपल्याला समोर दिसून येतोय. अनंतराव, फक्त अगदी म्हणजे पुढचे प्रश्न खूप आहेत. मुद्दा हाच येतोय की जर लोक मोदींच्या कामगिरीवरती असमाधानी आहेत, त्यांना विरोध करतायत, तर त्याचं रिफ्लेक्शन इथे का दिसत नाही? मी तुम्हाला सुरुवातीलाच म्हटलं की आज मतदारांच्या मनामध्ये एवढी भीती आहे की आपण स्पष्ट जर विरुद्ध मत व्यक्त केलं तर उद्या आपण येरवड्यामध्ये असू. पण सर्वसामान्य मतदार कसा जेलमध्ये जाणार? तसं नाही. एक मी तुम्हाला म्हटलं नाही, विनोदाचा भाग सोडून द्या, एक फिअर निर्माण झालेली आहे. कसं आवडो कुणाला व न आवडो. आणि त्यामुळे आणि याही पूर्वी मी तुम्हाला मगाशी सुरुवातीलाही म्हटलं की एक मतदारांची मानसिकता बदललेली आहे. 5 वर्षापूर्वी 10 वर्षापूर्वी म्हणा, स्पष्टपणे मतदान करण्यापूर्वी
व्यक्त करत नाहीत आपलं मत, असं आहे. चला बरं हां, विशाल घे पुढचा प्रश्न. पुढला प्रश्न आपण घेऊयात. पुढला प्रश्न काय होता बघा, तो आपण जाणून घेऊयात. तुमच्या मतदारसंघातील खासदारांच्या मागील 5 वर्षांच्या कामगिरीवर तुम्ही समाधानी आहात का? यामध्ये आपण पाहिलं तर 60% लोक म्हणतात खूपच समाधानी, 11% लोक म्हणतात 11% लोक म्हणतात समाधानी, 17% लोक म्हणतात ना समाधानी, ना असमाधानी, 24% लोक म्हणतात असमाधानी, 40% लोक म्हणतात खूपच असमाधानी आणि 1% अशी लोक जे म्हणतात की आम्ही काहीच सांगू शकत नाही. पुढला प्रश्न लगेच घेऊयात आपण. मतदानासाठीचे महत्त्वाचे निकष कोणते? यामध्ये 56% लोक, बघ तुषार काय म्हणतात, नोकरी. त्यात भ्रष्टाचाराच्या बाबतीत 31% लोक जे आहेत ते भाष्य करताना दिसत आहेत. कायदा आणि सुव्यवस्थेच्या बाबतीत 46%, धर्म या विषयाला घेऊन 26%, मंदी या विषयाला घेऊन 47% आणि पायाभूत सुविधा आणि विकास या विषयाला घेऊन 25% आहे. या विषयाला घेऊन बोललंच पाहिजे मला असं अगदी वाटतं. खरं आहे. मला विश्वास पाठकांना प्रश्न आहे की आपण इतकं समाधानी लोक बघतोय, फक्त मंदीची भीती प्रत्येकाच्या मनात दिसते आहे. देव न करो की ही वेळ भारतावरती जर आली, कारण की आर्थिक मंदीचं संकट अनेकांनी अनेकदा वर्तवलेलं आहे, तर अशा वेळेला बॅकअप प्लॅन काय असणार? ते बघा, बॅकअप प्लॅन ऑलरेडी तयार आहे. मी सांगितल्याप्रमाणे जपान, जर्मनी, UK म्हणजे पहिल्या 5 ज्या अर्थसत्या आहेत त्याच्यापैकी 3 अर्थसत्या निगेटिव्ह आहेत. आज जागतिक GDPचा जो ग्रोथ रेट आहे तो आज 2% कमी आहे, तरी आपली अर्थव्यवस्था 8% वाढते आहे. त्यामुळे ज्या प्रकारे आपण इन्व्हेस्टर्सच्या मनामध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावर एक विश्वास निर्माण केलेला आहे, गव्हर्नन्स लेवल हाय केलेली आहे. आज 100 रुपये पाठवलेले तुमच्या खिशात 100 रुपये जातात आहे, म्हणजे करप्शन फ्री भारत करण्याचा जो प्रयत्न चालू आहे आणि जे एक डिसिसिव्ह लिडरशिप आहे मोदीजींची, त्याच्यामुळे इन्व्हेस्टर्स हा भारतातच येणार आहे आणि शेवटी इन्व्हेस्टरला पैसे कुठेतरी ते टाकायचे आहे. त्यामुळे हा भारत हा ब्राईट स्पॉट आहे. त्यामुळे आपल्याला मंदीची भीती वाटायची काही आवश्यकता नाही. बरं, मला अनंतराव गाडगे यांना विचारायचं आहे, 56% लोक आजही असं म्हणतात की नोकरी हा महत्त्वाचा मुद्दा आहे जो अजूनही सुटू शकला नाही, असं तुम्हाला वाटतं? नाही, असं आहे की प्रत्येकाला शेवटी नोकरी, पैसा आवश्यक असतं ना रोजी रोटीच करता. त्यामुळे प्रत्येकाचा हा कौल हा राहणारच आहे की माझ्या नोकरीचं काय आहे. मंदीचं सुद्धा कसं आहे की आज जरी सगळं व्यवस्थित दिसत असलं की प्रगतिशील राष्ट्रांमध्ये सुद्धा मंदी आलेली नाही असं नाही. त्यामुळे ती मनात लोकांच्या स्वाभाविक शंका असणार आहे. पूर्वीचा जो तुमचा याच्या अगोदरचा जो प्रश्न होता त्याच्यावर मी 1 मिनिट बोलतो की देशामध्ये, आणि हे कदाचित ॲग्री होतील त्याला, काय झालेलं आहे मतदारांमध्ये आज कॉर्पोरेटरचं काम काय आहे, आमदाराचं काम काय असतं, लोकसभेच्या खासदार किंवा राज्यसभेच्या खासदाराचं काय असतं, याची स्पष्टता राहिलेली नाही. मी मतदान केलं आहे ना तुम्हाला, आता माझी सगळी कामं तुम्ही केली पाहिजे, बरोबर असं आहे. म्हणजे आता मी तुम्हाला सांगतो, कॉर्पोरेशनच्या लेवलची कामं आमदारांना करावी. मला अनेकदा पुण्यामध्ये फोन यायचे लोकांचे, किंवा आमच्याकडला कचरा हलवलेला आहे, आमच्याकडे पाणी बंद झालेलं आहे. सर आपण पुढच्या जेव्हा राज्यनिहाय जेव्हा आपण चर्चा करणार आहोत तेव्हा आपण याच्यावरती निश्चितच चर्चा करू. पुढचा एक महत्वाचा प्रश्न आहे की नरेंद्र मोदींच्या कामावर प्रभावित होऊन तुमच्या मतदारसंघात परिचित नसलेल्या भाजपा उमेदवाराला तुम्ही मतदान कराल का? जो मगाशी आपण चर्चेमध्ये मुद्दा घेतला होता. 85% लोक हो म्हणतायत की फक्त आणि फक्त मोदींच्या कामावर आम्ही प्रभावित आहोत. 11% लोक नाही म्हणतायत आणि 4% लोक म्हणतायत सांगू शकत नाही. अनंतराव गाडगेजी, थोड्यापूर्वी तुम्ही मुद्दा मांडलात की काही लोक पक्षाला पण मतदान करतात, काही लोक फक्त उमेदवाराला पण मतदान करतात, पण यामुळे हा पॅटर्न बदलेल असं तुम्हाला वाटतं का? मी परत पहिल्या मुद्द्यावर येणार आहे की तुम्ही कुठे सर्वे केलात. तुम्ही हा सदाशिव पेठेत, शनिवार पेठेत, पुण्यात केला असेल तर तुम्हाला हेच उत्तर मिळणार आहे. ठीक आहे, बरं, ठीक आहे. आपण पुढचा प्रश्न, विशाल आपल्याकडे वेळ कमी म्हणून आपण पुढचा प्रश्न बघूया. केंद्र सरकारच्या या योजनांबद्दल तुम्हाला माहिती आहे का? यामध्ये PM किसान सन्मान निधी याबद्दल 51% लोक म्हणतात की आम्हाला माहिती आहे. यानंतर 56% लोक हर घर जल योजनेबद्दल त्यांना माहिती असल्याचं म्हणतात. PM आवास योजनेबद्दल 53% लोक म्हणतात की आम्हाला माहिती आहे. जनधन योजनेबद्दल 51% लोकांनी म्हटलं की हो, ही योजना आम्हाला माहिती आहे. उज्ज्वला योजनेची आकडेवारी सगळ्यात जास्त दिसते, ती म्हणजे 61%. आणि आयुष्यमान भारतच्या बाबतीत 40% लोक म्हणतात की हो, आम्हाला ही योजना माहिती आहे. पुढलाही प्रश्न आपण जाणून घेऊयात. पुढला प्रश्न काय बघा, पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा लाभ झाला का? यावरती 68% लोक असं म्हणताय होय आणि 32% लोक म्हणतायत नाही.
आणि याचबद्दल आपण बोलणार आहोत. आपल्याबरोबर विश्वास पाठक आहेत. विश्वास पाठकजी, यापूर्वीचा प्रश्न आणि नंतरचा प्रश्न काय मत आहे? याला जोडून फक्त आत्ताचं तुमचं कॅम्पेन मोदी का परिवार मोदी की गॅरंटी याचं हे रिफ्लेक्शन प्रश्नात दिसतंय का? नक्कीच दिसतं. बघा, तुमचा पहिला प्रश्न अतिशय व्यवस्थित आहे आणि तो लोकांच्या मनातून बाहेर देखील येत आहे. आम्ही जे म्हणतो की लाभार्थी, तर हे सगळे लाभार्थी आहेत. मोदीजींनी नल से जल किंवा उज्ज्वला योजना असेल किंवा घर में बिजली, अशा अनेक किंवा डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर, या सगळ्या गोष्टी डायरेक्ट लोकांनी अनुभवलेल्या आहे. तर मोदीजींचं आणि भारतीय जनता पक्षाचं करंट हे घराघरात पोहोचलेलं आहे. त्यामुळे हा जो तुम्ही प्रश्न विचारला त्याचे जे उत्तर दिसतं आहे ही वस्तुस्थिती आहे. आणि आजही तुम्ही जर बघाल तर अनेक लाभार्थी स्वतःच म्हणतात की आम्ही मत यावेळेस भारतीय जनता पार्टी आणि मोदीजींनाच देणार, कारण आम्हाला त्याचा लाभ झालेला आहे. ठीक आहे, आनंदरावांना आपण विचारणार आहोत. मात्र विशाल, आपल्याला वेळ जसा कमी आहे तसा आपल्याला ब्रेक सुद्धा घ्यायचा आहे. आपण ही चर्चा अशी सुरू ठेवतो आहोत. मेगा ओपिनियन पोल संदर्भात पुढचे महत्त्वाचे मुद्दे, पुढचे प्रश्न आणि पुढच्या राज्यांचे जे प्री पोल एकूण 9 राज्य 9 राज्य आहेत त्यांचे पोल्स नेमके काय असणार आहेत ते आपण पाहणारच आहोत. तुर्तास वेळ झालेली आहे एका छोट्याशा ब्रेकची. कुठेही जाऊ नका, पाहत रहा न्यूज 18 लोकमत. असं खडसेंनी म्हटलंय. उल्हासनगरमध्ये गाडी पार्क करण्याच्या वादातून दोघांना बेदम मारहाण करण्यात आली आहे. मारहाणीची घटना सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झाली आहे. तर मध्यवर्ती पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आणि पोलिसांकडून आरोपींचा शोध सुरू आहे. तर मालेगावच्या ओहळमध्ये प्लास्टिकच्या गोदामाला भीषण आग लागली. आगीमुळे कारखान्यांचं मोठं नुकसान झालंय आणि 3 तासांच्या प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यामध्ये यशही आलंय. शॉर्ट सर्किटमुळे गोदामाला आग लागल्याची प्राथमिक माहिती समोर आली. गोंदियाच्या जिल्हाधिकाऱ्यांनी महसूल वसुलीचं एकूण 33 कोटी 78 लाखांचं उद्दिष्ट दिलेलं होतं. त्यापैकी जमीन आणि गौण खनिज खननाच्या माध्यमातून 33 कोटी 12 लाख रुपयांची वसुली झाली आहे. तर उर्वरित 66 लाख रुपयांचं उद्दिष्ट लवकरच पूर्ण होईल असा विश्वास जिल्हा खनिकर्म अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. अमरावती जिल्हा परिषदेमधील 195 पदांचे निकाल रखडलेले आहेत. तर मेळघाटामधील पेसा क्षेत्राशी संबंधित भरती प्रक्रियेविरोधात याचिका दाखल झाल्यामुळे 462 पदांची भरती रखडली आहे आणि त्यामुळेच आता या उमेदवारांना निकालाची प्रतीक्षा आहे. सुनेत्रा पवार यांनी बारामतीमधील कार्यक्रमामध्ये बोलताना लोकसभा निवडणूक लढवण्याचे स्पष्ट संकेत दिलेत. तर दादांना आणि मला तुमची साथ हवी आहे. तुमची साथ असेल तर मी मोठं पाऊल उचलणार आहे आणि तुमची साथ आवश्यक आहे. तुम्ही फक्त मला साथ देणं गरजेचं आहे असं सुनेत्रा पवारांनी म्हटलंय. बारामती शहरामधील सिटी इन चौकामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी आणि बारामती टेक्स्टाईल पार्कच्या अध्यक्ष